रोज रोज अंडा खाऊन कंटाळा आला असेल ना, तर एकदा नक्कीच या पद्धतीनं बनवून बघा अंडा घोटाळा. अंडा घोटाळा बनवण्यासाठी इथे मी 4 अंडी उकडलेली आहे. अंडी आपली थंडी झाल्याच्या नंतर आपल्याला सोलून घ्यायचं आहे. बघू शकता इथे आपण 4ही अंडी सोलून घेतलेली आहे. आता एक अंडा मी बाजूला ठेवून दिलेला आहे. आपल्याला इथं 3च अंड्याचा घोटाळा बनवायचा आहे. आता आपल्याला याला चाकूनी बारीक कापून घ्यायचं. जसं आपण पनीरला बारीक कापून घेतो तितकंच आपल्याला अंड्याला बारीक करून घ्यायचं आहे. पनीरचे पराठे करतो आणि आपण पनीरला हातामध्ये चुरा करतो, तसंच आपल्याला अंड्याला पण हातामध्ये पूर्ण चुरा करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये कांदा, लसूण, अद्रक, टमाटा काही नाही टाकायचं आहे. आपल्याला सुक्या मसाल्यामध्ये बनवायचं आहे अंडा घोटाळा. गॅसवर कढई ठेवली, भरपूर तेल टाकलं. तेल गरम झाल्याच्या नंतर इथे आपल्याला सगळे सुके मसाले टाकायचे. इथे मी 1 चमच काळा मसाला, 1 चमच खोबऱ्याचं कूट, अर्धा चमच हळद, 1 चमच मी इथे मिरची पावडर टाकलं, अर्धा चमच इथे धनिया पावडर टाकलं, 1 चमच इथे मी फुटाण्याचं कूट. आता हे सगळे मसाले आपल्याला 1 मिनिटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. मसाले तेलामध्ये परतून झाल्याच्या नंतर जे आपण अंड्याला चुरा करून ठेवलं होतं तो अंडा टाकून परत आपल्याला अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बघू शकता इथे आपलं झालेलं आहे तयार अंडा घोटाळा. आता याच्यामध्ये बारीक कोथिंबीर टाकून द्यायची आहे. असेच आपले छान छान व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला फॉलो करा, तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा.